नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी नवीन पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन केलेले आहे किंवा काही शेतकऱ्यांचे KYC अपूर्ण होती किंवा काही शेतकऱ्यांचे भरपूर असे काम पेंडिंग होते, कोणाचं लँड सीडिंग, कोणाचं आधार सीडिंग असे काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे पी एम किसान योजनेच्या यादीमधून हे नाव त्यांचे रद्द करण्यात आलेले होते। परंतु मित्रांनो, ज्यांचे नाव या यादीमध्ये आहे तर अशांनाच पी एम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे तर हा मिळणार आहे मित्रांनो। तर आपला नाव या पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये आहे का नाही तर ते बघा। तर मित्रांनो, ते बघण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर इथं सर्च बारमध्ये आपल्याला पी एम किसान असं नाव टाईप करायचं आहे मित्रांनो। पी एम किसान असं नाव टाईप केल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट लिंक ओपन होईल मित्रांनो, pmkisan.gov.in। तर आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। आपण ज्यावेळेस या लिंकवरती क्लिक करू तर त्यावेळेस मित्रांनो आपल्यासमोर जी पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे तर ती आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल। ती ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपण इथं भरपूर असे ऑप्शन बघू शकता मित्रांनो, पण या यादीमध्ये आपल्याला आपलं नाव आहे का नाही हे बघण्यासाठी मित्रांनो इथं आपल्याला बेनिफिशरी लिस्ट नावाचा एक ऑप्शन आहे मित्रांनो 6 नंबरचा। तर आपल्याला या नावावरती क्लिक करायचं आहे। आपण ज्यावेळेस या नावावरती क्लिक करू मित्रांनो तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी इथं आपलं राज्य जे आहे तर हे आपल्याला आपलं राज्य निवडायचं ऑप्शन येईल। तर या ठिकाणी आपल्याला आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र, तर हे राज्य आपल्याला निवडायचं आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला जो जिल्हा आहे तर हा जिल्हा निवडायचा आहे। सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जो तालुका आहे मित्रांनो, तर तो तालुका निवडायचा आहे। आणि या ठिकाणी ब्लॉक म्हणजे आपलं पुन्हा आपल्याला या ठिकाणी आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जे विलेज म्हणजे आपलं जे गाव आहे तर मित्रांनो हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। आपलं जे गाव आहे तर ते आपण या ठिकाणी निवडून घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गेट रिपोर्ट या नावावरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस मित्रांनो आपण गेट रिपोर्ट या नावावरती क्लिक करू तर त्यावेळेस आपल्यासमोर संपूर्ण आपल्या गावची यादी जे पी एम किसान योजनेमध्ये पात्र शेतकरी आहेत तर मित्रांनो अशा सर्व शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी इथं ओपन होईल आपल्यासमोर। आणि त्यानंतर या ठिकाणी आपलं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। जर मित्रांनो आपलं या पहिल्या पेजवरती आपलं नाव नसेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण खाली येऊन सुद्धा या ठिकाणी इथं 2, 3, 4, 5 असे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी आपण 2 वरती क्लिक करून आपण 2 नंबरचं पेज या ठिकाणी ओपन करून या पेजवरती नाव बघू शकता। जर इथं नसेल मित्रांनो तर 3 नंबर 4 नंबर जेवढे पेज आहे मित्रांनो तर एवढ्या पेजमध्ये आपण आपलं नाव हे चेक करू शकता। जर आपलं नाव या पेजमध्ये असेल मित्रांनो तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे तर हा मिळणार आहे। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नवीन पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन केलेले आहे तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांचे 6 महिन्यापर्यंत जे नाव आहे मित्रांनो तर ते यादीमध्ये शक्यतो येत नाही। काही वेळेस मित्रांनो येतात तर काही वेळेस नाही, असे भरपूर प्रॉब्लेम असतात। पण मित्रांनो, जर आपण पी एम किसान योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन करून 6 महिने झालेले असेल तर मित्रांनो आपलं 100% पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये हे नावं येतीलच। आणि मित्रांनो, जर काही शेतकऱ्यांचे KYC अपूर्ण असेल किंवा लँड सीडिंग, आधार सीडिंग किंवा आधार NPCIला लिंक जर नसेल आपलं बँक अकाउंट तर मित्रांनो तरीसुद्धा आपलं जे पी एम किसान योजनेच्या या यादीमधून आपलं नाव हे रद्द करण्यात येऊ शकतं। आपण पी एम किसान योजनेच्या लिस्टपासून वंचित राहू शकता। त्यामुळे आपलं जर काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर तो पूर्ण सॉल्व्ह करून घ्या। आपलं जे नाव आहे मित्रांनो तर हे पी एम किसान योजनेच्या लिस्टमध्ये असेल तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा जो 16वा किंवा इथून पुढचे जे काही हप्ते आहे मित्रांनो तर ते मिळतील। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।